आणि यानंतर आता आंबेगाव तालुक्याचं भावी नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतात तो आंबेगावला असणारा सक्षम पर्याय टाळ्या या वाजत राहायला पाहिजेत. लोकनेते देवदत्तजी निकम साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पुन्हा एकदा स्वागत करायचं आहे देवदत्तजी निकम साहेब यांचं. आज आपण सर्वजण देशाचे ज्येष्ठ नेते, गोरगरिबांचा, दीनदुबळ्यांचा, शेतकऱ्यांचा आधारवट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या आंबेगावच्या शिरूरच्या परिसरामध्ये आपण व्यासपीठावर उपस्थित झालात. मी तमाम आम जनतेच्या वतीनं आपलं सर्वप्रथम मनपूर्वक असं टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक स्वागत करतो. पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब, रोहितदादा पवार ज्यांनी एकाच टर्म मध्ये 3 वेळा संसद रत्न हा पुरस्कार मिळाला, ते खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, अशोक बाप्पू पवार, जयदेवराव गायकवाड, मेहबूब शेख, प्रकाश आप्पा, पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, आमदार सुनीलजी भुसारा, त्याचप्रमाणे विकासराव लवांडे, पक्षाचे व्यासपीठावर उपस्थित शिरूरचे अध्यक्ष, खेड तालुक्याचे अध्यक्ष, जुन्नरचे अध्यक्ष आणि विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सन्माननीय सत्यशीलजी शेरकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ, राजा भाऊ, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार, त्यांचे सर्व सहकारी, महिला पक्षाच्या प्रदेशच्या बुट्टेताई, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आंबेगाव तालुक्यामध्ये ज्येष्ठ असणारे आणि जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब बानकेले, पक्षाचे अध्यक्ष धुंडीभाऊ शेठ भोर, युवकचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार बांधव आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आदरणीय साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे. उन्हाची तीव्रता कमी कमी होत चालली. मला ज्यावेळी इथं सभा घ्यायची त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आणि रोहितदादा पवार यांनी विचारलं की ज्यावेळी तुम्ही सभा घ्यायची तर ती सभा कुठंतरी कार्यालयामध्ये घ्यावी किंवा बंदिस्त जागेमध्ये घ्यावी, कारण यापूर्वीच्या सभा मार्केट कमिटीमध्ये झाल्या होत्या आणि सभा असल्यानंतर खुर्च्या टाकाव्यात. मी एवढंच सांगितलं की पवार साहेब या तालुक्यामध्ये येणार आहेत आणि आल्यानंतर आंबेगाव शिरूरच्या जनतेच्या मनामध्ये जे आहे ते पवार साहेबांच्या डोक्यात काय ते आम्हाला ऐकायचंय. त्यामुळे मोठ्या संख्येने इथं गर्दी होणार, आम्ही खुर्च्यानं बसणार नाही, मांड्या घालून आम्ही सगळे बसणार. म्हणून आता जी सावली इकडं आहे तर जे मंडळी बाहेर आहेत त्यांना मला विनंती की आपण आतमध्ये येऊन बसाव. आपणा सर्वांनाही आंबेगाव शिरूरचा आणि त्या अगोदर जुन्नरचा इतिहास माहिती की 90 पूर्वी त्या भीमशंकरच्या भूमीमध्ये स्वर्गीय अण्णासाहेब आवटे, वेणुताई आवटे, किसनरावजी बानकेले, दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील, बिड्यांना काळे, शिवाजीराव बेंडे पाटील यांनी या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं. सन 90 सालामध्ये की आपल्या विचाराचा आमदार या तालुक्यामध्ये निवडून आला पाहिजे, बाळासाहेबांनी उल्लेख केला की स्वर्गीय किसनराव बानकेले यांची ही ताकद फार मोठी होती आणि त्यावेळी पुलोद आघाडीचं सरकार राज्यामध्ये काम करत असताना पवार साहेबांनी 90 सालामध्ये इथं येऊन सभा घेतली आणि सांगितलं की आंबेगाव जुन्नर शिरूरचा जर तुम्हाला कायापालट करायचा असेल तर माझ्या विचाराचा आमदार या तालुक्यामधून निवडून द्या, राज्याच्या मंत्रिमंडळाची ताकद मी तुमच्या पाठीमागे उभी करतो. पवार साहेब तुम्ही शब्द करून दाखवला काही आंबेगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला तुम्ही राज्यामध्ये जेवढी जेवढी मोठमोठाली पद आहेत ते व्यक्ती म्हणून नव्हे तर हा पूर्वीचा असणारा दुष्काळी तालुका याची ओळख राज्यामध्ये पलटी करून दाखवायची होती.
म्हणून तुम्ही या तालुक्याला उच्च तंत्र शिक्षण खातं दिलं, वैद्यकीय शिक्षण दिलं, ऊर्जा दिलं, अर्थ दिलं, उत्पादन शुल्क दिलं, विधानसभेचं अध्यक्षपद दिलं आणि गृहमंत्री पद सुद्धा या तालुक्याला तुम्ही दिलं. परंतु ज्यावेळी हे सगळं काय मिळत होतं त्यावेळी जुन्नरचे लोकप्रतिनिधी तुम्हाला दोष देत होते का आम्ही सिनियर आहोत, कायम आंबेगावला झुकतं माप. स्वर्गीय नारायणराव पवारांचं देखील तेच म्हणणं होतं. आत्ताचे दिलीप अण्णा मोहिते पाटील अजूनही खासगी सांगतात कमला पवार साहेबांनी काय दिलं, कायम आंबेगावला दिलं. अशोक बापूला काय वाटतंय का मला माहित नाही, माझ्यानंतर त्यांना बोलायचं या ठिकाणी. परंतु हे सर्व होत असताना आज व्यक्ती म्हणून कुणी या तालुक्याचा विकास केला नाही. या तालुक्याचा जर भाग्यविधाता जर कुणी असेल तर ते आदरणीय व्यासपीठ असणारे जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. या तालुक्यामध्ये साखर कारखाना झाला कुणामुळे झाला, डिंबे धरण झालं कुणामुळे झालं. सांगितलं जातं की उजवा कॅनॉल नव्हता, पवार साहेबांपुढे नकाशा ठेवण्यात आला आणि पवार साहेबांनी अशी रेष मारली आणि उजवा कॅनॉल 110 किलोमीटरचा स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील असतील, काकासाहेब पलांडे या ठिकाणी आहेत, स्वर्गीय बापूसाहेब तिथे आहेत, यांची मागणी होती त्यानुसार उजवा कॅनॉल देखील झाला. आणि यामुळं हा जुन्नर आंबेगाव शिरूरचा परिसर हा बागायती झाला. आज सांगितलं जातं की आंबेगावचं पाणी त्या ठिकाणी पळवलं जाणार आहे, परंतु ज्यांनी सूची दिली तो चारा देखील उपलब्ध करून देत असतो. आज सांगितलं जाते पवार साहेब इथलं पाणी त्या ठिकाणी पळून जाणार आहेत. अरे पवार साहेबांनी जो दुष्काळी आंबेगाव होता डिंब्याचं पाणी या तालुक्याला दिलं म्हणून हा तालुका या ठिकाणी बागायत झाला. असं कधी चुकीचं काम पवार साहेबांच्या हातून घडणार नाहीत. रोहित दादा तुम्ही या ठिकाणी आहेत, खरा आरोप जो आहे तो रोहित दादा पवारांवरती आहेत की तुम्ही या डिंब्याला या ठिकाणी बोगदा पाडून इथलं पाणी पळवण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करवणार आहोत. आम्ही मागे बोलणार नाहीत. माझा आज देखील तुम्हाला या ठिकाणी सामने आहेत, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे का या ठिकाणी बोगद्याच्या विषयाला खरं कारणीभूत कोण आहे हे देखील लोकांच्या मनामधली शंका आपण या निमित्ताने काढावी. आज सांगितलं जातं का विकासाकरता आम्ही तिकडे गेलोय. साहेब आज जयंतरावजी पाटील साहेब इथं व्यासपीठावर आहेत. जेवढं तुम्ही भरभरून दिलं मला जयंतरावजी पाटील साहेबांचे देखील आभार मानायचे का तुम्ही पाटबंधारे मंत्री असताना डिंब्याच्या उजव्या आणि डाव्या कालव्याला मिळून त्याचं मजबूतीकरण करण्याकरता लिकेज काढण्याकरता तुम्ही 80 कोटी रुपये दिले, त्याबद्दल तुमचं मी मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी मानतो. विकास 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 आज इथं जी आहेत ही तुम्हाला मानणारी सामान्य जनता या ठिकाणी आहेत. आज बरेच जण तिकडे जे आहेत अडचणी अनेकांना आहेत, कोणाची पोरं कामाला आहेत, कोणाला पद त्या ठिकाणी आहेत, कोणाला भीती आहे का डॉक्टर अमोल कोल्हेंबरोबर सेल्फी निघाला, देवदत्त निकम बरोबर आपला फोटो निघाला तर आपल्या पोराची बदली त्या ठिकाणी होऊ शकते. काल परवा देखील 2-3 दिवस 5-25 जण बसून होते. अनेक जण आहेत, काहींना फोन आले असतील का तुमचं नाव बूथ कमिटीमध्ये घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही कशाला जात, आला का इकडे कोणाला फोन बिल आले होते का. मला या निमित्ताने एवढं सांगायचंय की इथं जो आहे हा कार्यकर्ता लढणारा आहे, हा हटणारा त्या ठिकाणी नाही. पवार साहेब 2014 सालामध्ये या मतदारसंघामधून कुणी लढाव कुणी तयार देखील होत नव्हतं. हा म्हणायचा तो लढण, तो म्हणायचा तो लढण. तुम्ही देखील अनेक वेळा या लोकप्रतिनिधींना सांगितलं की तुमची गरज राज्यामध्ये आहे. 2014ला काय तयार झाले नाहीत आणि ज्यावेळी कुणी लढायला तयार नव्हता त्यावेळी मी सांगितलं की पवार साहेब पक्षाकरता तुम्ही जर म्हणत असाल तर हा देवदत्त निकम शेतकऱ्याचा पुत्र लढायला त्या ठिकाणी तयार आहे. पराभवाची तिथं त्या ठिकाणी चिंता केली नाही, परंतु पवार साहेब सांगतील तो आदेश पाळण्याचं काम केलं आणि 2014ची निवडणूक लढवली. आज तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. बरोबर 19 फेब्रुवारी 2014ला शिवजयंतीच्या दिवशीच माझ्या उमेदवारीची देखील घोषणा त्यावेळी झाली होती.
विकासाच्या नावाखाली जे राजकारण चाललंय हे आम्हाला कदापि त्या ठिकाणी मान्य नाही. मी पाटील साहेबांचा उल्लेख केला की आज शेतकऱ्यांची पाणीपट्टी जी आहे नदीची, एकरी उसाला 450 रुपयाची जी पाणीपट्टी होती ती 10 पट वाढून एकरी 4,500 रुपये करण्यात आली. आणि या शेतकऱ्यांचे उसाच्या बिलामधून पैसे कापण्यात आले. त्यावेळी देवदत्त निकमने स्वतः पुढाकार घेतला आणि उसाची बिलामधून कापलेली पाणीपट्टी तुम्हाला मागे मिळाली का नाही मिळाली? आणि ती पाणीपट्टी रद्द झाली पाहिजे याच्याकरता आमचा आग्रह त्या ठिकाणी आहे. आणि ती रद्द केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाहीत, कारण तुम्ही सत्तेमध्ये त्या ठिकाणी आहात. आणि त्यांचं एक एवढं एक आहे, जरा रोज कार्टून काहीतरी टाकतंय की हे झालं ते झालं ते झालं. एक आदेश शासनाने काढला की जो मीटर बसवायचा आहे त्याला 1 वर्षाची मुदतवाढी दिली जाईल. ते म्हणले 2 वर्षाकरता साहेबांनी प्रयत्न केला आणि पाणीपट्टी आता वसूल केली जाणार नाही. असला चुकीचा अपप्रचार त्या ठिकाणी केला जातो. टोमॅटोच्या बाबत देखील आमच्या बांधवांनी सांगितलं की या परिसरामध्ये 15 लाख क्रेट जे टोमॅटोचं नारायणगाव मार्केटला गेलं त्याच्यामध्ये 1000 रुपये क्रेटला जवळपास कमी भाव मिळाला. नेपाळची 110 रुपयाने टोमॅटो घेण्यात आली आणि ती विकण्यात आली. 150 करोडचं नुकसान त्या ठिकाणी झालं. या परिसरात जसा उसाचा धंदा आहे तसाच दुधाचा देखील आहे. जानेवारी 2023 मध्ये आपणा सर्वांना माहिती आहे की दुधाला प्रति लिटर 36 ते 38 रुपयाचा दर असताना हे तिकडे गेले. आणि आज रोजी मला तुम्हाला सांगायचं त्याच्या विकासाच्या नावाखाली त्या ठिकाणी लोकांना सांगतात की आम्ही विकासाकरता पवार साहेबांची साथ सोडली. मला आज आपणाला विचारायचंय की आज दुधाचे काय दर आहेत? ₹25 ते 26 रुपये लिटरच्या पुढे दुधाचा दर नाही. तुम्ही सत्तेत जाण्याच्या अगोदर 36 ते 38 रुपये दर होता. सरासरी 12 रुपये लिटरला दुधाचे दर कमी झालेले आहेत. तुम्ही सगळे शेतकरी आहात. ज्याच्याकडे एक गाय त्याने मला सांगायचं की एक गाय खाली झाल्यानंतर तिचा जो 5 ते 6 महिन्याचा दुधाचा जो कालावधी असतो त्या काळामध्ये ते किती दूध देते? 2,500 ते 3,000 लिटर दूध देते का नाही? मग 2,500 ते 3,000 लिटर जर दूध देत असेल आणि सरासरी जर लिटरला 10 रुपयाचा जर दर कमी त्या ठिकाणी झाला असेल तर एका गायी मागे एका शेतकऱ्याला 20 ते 30,000 रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी होत आहे. आणि या तालुक्यामध्ये उत्पादन होणारा दुधाचा आकडा हा 15 लाख लिटरचा आहे. रोजचं इथलं नुकसान जर 1.5 कोटीचं होत असेल, महिन्याचं नुकसान 45 कोटीचं होत असेल, तुम्ही 9 महिने जर तिकडे सत्तेमध्ये जर गेलेला असेल तर याची ह्या दुधामध्ये झालेलं या शेतकऱ्याचं नुकसान हे जवळपास 400 कोटीचं आहे. आणि तुमचे जे गावगाव फ्लेक्स त्या ठिकाणी लागलेत त्याचा आकडा आहे 377 कोटी आणि 27 लाख रुपये. तुमच्या त्या चुकीच्या धोरणामुळं आज 400 करोडला लोक इथं दुधामध्ये तोट्यात गेली. 150 कोटीला टोमॅटोमध्ये त्या ठिकाणी गेली. आज कांद्याचं नुकसान प्रति पिशवीला जवळपास 1,000 रुपयाचं नुकसान झालं. की मंचर मार्केट कमिटीमध्ये मागील 2 वर्षात 48 लाख पिशव्या आल्या होत्या. 11 लाख पिशव्यांना 450 रुपयेपर्यंतचा भाव मिळाला. आणि 37 लाख पिशव्यांचं एका पिशवी मागे शेतकऱ्याचं 1,000 रुपयाचं त्या ठिकाणी झालेलं नुकसान हे 370 करोड रुपयाचं आहे. हा तोटा आम्हाला कोण भरून देणार? का जो आमचा नेता केंद्रात होता त्यावेळी त्यांनी सांगितलं की कांदा महाग खायला तर चालेल पण मी त्याची एक्सपोर्ट त्या ठिकाणी बंद करणार नाही. असा नेता आज तुमच्या आमच्या पाठीमागे आहेत. आणि तुम्ही विकासाकरता त्या ठिकाणी गेलेलं सांगतात ते आमचं झालेलं नुकसान कोण त्या ठिकाणी भरून देणार? हिरड्यावाले उपोषणाला त्या ठिकाणी बसलेत. गारपीट झालं, अवकाळी झालं, त्यांना त्या ठिकाणी पैसा मिळाला नाही. तुम्ही इकडे असताना आम्ही सांगितलं होतं की या परिसरामध्ये हा शिरूर आंबेगाव जुन्नर खेडचा परिसर हा बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये आहे. मोठे हल्ले बिबट्याचे होतात. मागील 3 वर्षामध्ये 15 पेक्षा अधिक लोकांचे प्राण त्या ठिकाणी गेले. 17,000 जनावर त्या ठिकाणी मेली गेली. आणि मी स्वतः त्यांचं पत्र घेऊन प्रस्ताव तयार केला की चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांना अशाच याच्या हेड खाली शेतीला जर दिवसा वीज दिली जात असेल तर आमच्या परिसरातील शेतकऱ्याला देखील दिवसा वीज मिळाली पाहिजे. हा प्रस्ताव ऊर्जा विभागाकडे सादर केला. आज तुम्ही राज्याच्या सत्तेमध्ये आहात, तुम्ही विकासाकरता तिकडे गेलात. आमचं म्हणणं तुम्हाला आहे का आमच्या शेतकऱ्याला तुम्ही आता दिवसा वीज का देत नाही?
जोपर्यंत दिवसा वीज मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा शेतकऱ्याकरता त्या ठिकाणी चालूच राहणार, हे देखील मी या ठिकाणी त्यांना सांगत आहे. आज लोकांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष त्या ठिकाणी दाखवली जातात. पूर्वी आमचा एक म्हणजे आज देखील स्लोगन आहे, खूप काही केलंय, खूप काही करायचंय, ते करणार आहेत. कारण ह्या वेळची लढाई ही धनाढ्य शक्ती विरुद्ध गोरगरीब जनता म्हणून या ठिकाणची लढाई भविष्य काळामध्ये या ठिकाणी आहे. आणि ह्या वेळची नांदी साहेब मी आपल्याला सांगतो की ज्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये आजपर्यंत फक्त विकासाला पाहूनच लोक मतदान करत होते. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत असताना निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी देण्यात आली संस्थेचा अध्यक्ष म्हणून. कारण तुम्ही असताना कृषी मंत्री आपण कारखाना अडचणीतून बाहेर काढला, देशातला 1 नंबरचा निला, बाजारभाव चांगला केला. मार्केट कमिटी जबाबदारी माझ्यावरती त्या ठिकाणी दिली आणि ती संस्था देखील देशातली पहिली डिजिटल मार्केट जर कुठली झाला असेल ही मनसर मार्केट कमिटी देशामध्ये पहिली डिजिटल करून दाखवली. शेतकऱ्याला पोटभर 40 रुपये जेवण देण्याचं काम करत असताना माझं तिकीट कापलं गेलं. मुलाखती घ्यायला मीच होतो आणि मला सकाळी सांगितलं आलं का तुम्हाला तिकीट नाही. म्हणलं का नाही? म्हणले नाही द्यायचं. म्हणलं का नाही द्यायचं? म्हणले नाही द्यायचं. परंतु साहेब मी एक त्यांना सांगितलं का तुम्ही तिकीट द्या, अगर देऊ नका. मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे, तुमचा देखील कार्यकर्ता आहे. मी मागच्या इलेक्शनला पण केला होता. जोपर्यंत आतापर्यंत जे तुम्हाला मताधिक्य मिळालं त्यापेक्षा अधिकचं मताधिक्य मिळत नाही तोपर्यंत देवदत्त निकम पायात चप्पल घालणार नाही. आणि 1 महिना बिनचप्पलाचा प्रचार त्या ठिकाणी केला आणि माझी ज्यावेळी उमेदवारी कापली गेली त्यावेळी मी शेतकऱ्यांना विचारलं लढू? म्हणले लढा. मी लढलो आणि त्यांनी चंग बांधला का हा पडला पाहिजे. पाकिट आली का नाही आली तालुक्यात सगळ्यांना. मताला पैसे वाटण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. मी तुम्हाला सांगतो आता 2 दिले असतील, 3 दिले असतील, 5 दिले असतील, परंतु आता सावधराव प्रवीणने आता सांगितलं की आता रोज महिलांचे मोठमोठाले त्या ठिकाणी आता कार्यक्रम होत असतात आणि सकाळी म्हणले जातात की लय मोठी गर्दी रात्री त्या ठिकाणी होती. कशाला गर्द्या चालू आता सध्या महिलांच्या? मला त्याच्या खोलामध्ये जायचं नाही, पण एवढंच सांगतो की ज्यांनी घामाने कमावलंय तो प्रत्येक पैना पैचा विचार त्या ठिकाणी करत असतो. आता तुम्हाला 2, 3, 5 मिळाल्यात, परंतु डॉक्टर साहेब आता उद्याच्या निवडणुकीमध्ये भाव काय फुटतोय हे येणारा काळ त्या ठिकाणी सांगाल. परंतु ही जनता त्यांची लक्ष्मीला डावलणार नाही, मत देताना योग्य ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मी आपल्या सर्वांना सांगतो. अनेकांचे विचार आपल्याला ऐकायचे, त्यांचे काही व्हिडिओ देखील या ठिकाणी आहेत. व्हिडिओवाले तिकडे रेडी आहेत का? इथं यांना व्यासपीठावर दिसल, तुम्हाला स्क्रीनवर दिसल. ते सांगतात की मी ऐकून घेतो, कमी बोलतो आणि मग कलमोडीचा प्रश्न आहे, म्हाळसाकांचा प्रश्न आहे, कमलदाचा प्रश्न आहे, थिटेवाडीचा आहे, सर्वे चालू आहे, सर्वे चालू आहेत. लोकांना काय सांगतात? लाव रे बाबा तो व्हिडिओ. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे महाविकास आघाडीतले कमी बोलणारे मंत्री आहेत असं म्हटलं तरी चालेल. पण आता ते कमी का बोलतात आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कसं उत्तर देतात हे त्यांनी स्वतःच सांगितलंय. बघूया. माझ्याकडे प्रश्नही नसतो आणि उत्तरही नसतो, मी असा गोल गोल बनवतो. माळसा गांधवाले, कमलजा माता, कलमोडी, ऐकलंय तुम्ही काय म्हणायचे ते. ज्या काळामध्ये मीडियाला आलं होतं एका ठिकाणी बोलले ते की पवार साहेबांना स्वतःच्या ताकदीवरती त्या ठिकाणी कधी राज्यामध्ये सत्ता आणता आली नाही, नसल आणता आली. परंतु पवार साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, मंत्री व्हायचं नव्हतं. परंतु 2019 मध्ये भाजप शिवसेनेच्या बाजूने कल असताना भाजप शिवसेनेचं बिघडलं. पवार साहेबांनी मध्यस्थी केली आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार स्थापन केलं
पवार साहेब मंत्री झाले नाहीत, तुम्हाला राज्यामध्ये त्यांनी मंत्री म्हणून त्या ठिकाणी करून दाखवलं. त्यावेळी तुम्ही काय बोललात, लाव रे तो व्हिडिओ. दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा लगावलेला आहे. जनतेने एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केलं नाही असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हणत शरद पवार यांच्यावर बाण सोडला. आम्ही नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो की आज आपण पाहिलं पवार साहेबांच्या एकट्याच्या ताकदीवर नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही पवार साहेबांना बहुमत दिलं नाही, एकदाही त्यांना स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री केला. पण हे जर असं त्या ठिकाणी घडत असेल तर तुम्ही विसरलात त्या बाजूला. दुसऱ्या बाजूला ज्यावेळी सरकार पडलं आणि त्याच वेळी हे सांगत होते की एकनाथ शिंदे यांचं जे सरकार आलं ते फुकट नाही आलं. ते सांगत होते सभेमध्ये 50 खोके. शहाजी बापू तिकडून आरोळ्या ठोकत होता. त्याला कार्यकर्त्यांनी विचारलं काय बापू कसं काय, आर म्हणला काय झाडी काय डोंगर. मग असं ज्यावेळी तुम्ही सांगत होता, आमचा सवाल तुम्हाला या निमित्ताने आहे की आता शहाजी बापूच्या झाडाखाली बसायला तुम्हाला कसं काय वाटतं, लाव रे तो व्हिडिओ. आज केंद्राचं सरकार कसं वागतंय, एजन्सीचा वापर कसा होतोय, कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला या राज्यामध्ये हे सरकार टिकून द्यायचं नाही. पण मी तुम्हाला सांगतो की हे सरकार पूर्ण 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करणार. मग एवढी तुम्हाला जर गॅरंटी होती तर तुम्ही तिकडे का गेलात, हा देखील आमचा खरा सवाल. तुम्हाला याचा जबाब तुम्हाला उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी द्यावा लागेल. आणि ज्यावेळी पवार साहेबांनी सांगितलं की नवीन नेतृत्व घडतील, मी आता मार्गदर्शकाची भूमिका बजावतो, मी थांबतो. जयंतराव पाटील साहेब, तुम्ही विनंती केली होती तुमच्याकरता माईक घेऊन या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना नेहमीच्या स्टाईल मध्ये डोळ्याला पाणी आणून काय म्हटले, लाव रे तो व्हिडिओ. आदरणीय साहेब, आज आपण हा जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला आम्हाला सुद्धा मान्य नाही. वेळ अशी आलेली आहे की यावेळेला राष्ट्रीय पातळीवर सुद्धा सगळ्या विरोधी पक्षांना एकत्रित करणं आवश्यक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही आपली जी संघटना आहे ही दिवसेंदिवस बळकट होत आहे. त्यामुळे आपण जो घेतलेला निर्णय आहे तो आम्हाला कोणालाही अजिबात मान्य नाही. तो निर्णय आपण मागे घ्यावा अशा प्रकारची नम्र विनंती मी आपल्याला करतो. खरं पाठीत खंजीर खुपसण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुम्ही आता त्या ठिकाणी ऐकलेलं आहे का, ज्याला तमाम हा महाराष्ट्र म्हणतो की हे पवार साहेबांचे कोण आहेत, कोण आहेत. आता ते कोण आहेत, काय आहेत, हे पवार साहेब त्या ठिकाणी सांगतीलच. एवढं बोलून देखील कुठंतरी VSIच्या मीटिंगला बसायचं, रयतच्या मीटिंग मध्ये बसायचं. साहेब तुमच्या सोबत लग्नात जरी तुम्ही बसला शेजारी शेजारी तर तेच फोटो टाकायचे. आमचे खूप अजून चांगले ऋणानुबंध आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम आहेत का वर नेमकं खरं काय चाललंय ते आज पवार साहेब इथं नक्की तुमच्या मनातली शंका दूर केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत. परंतु ज्यांचं यांचं कधी पटत नव्हतं ते नेते का ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तिकडे गेले, ते राष्ट्रवादीच्या बाबत आज ज्या पद्धतीने पवार साहेबांवर आरोप करतात, बरोबर 1 वर्षापूर्वी शिवसेना फुटली त्यावेळी काय नेते बोलले, लाव रे तो व्हिडिओ. त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली. कोण माणसाला होता शिवसेना काढायला? त्या मराठी माणसाला साध्या साध्या कार्यकर्त्यांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं की नाही? की ह्या पद्धतीचा यांचा कारभार. आणि यांना एवढं मोठं बाळासाहेबांनी केलं. बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सांगितलं की इथून पुढे शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे या संघटनेचं नेतृत्व करतील. सांगितलं की नाही? ते ज्यांच्या मुलाच्या वडिलांनी शिवसेना काढली,
ज्या नातवाच्या आजोबांनी शिवसेना काढली, वाढवली, सर्व दूर पोहोचवली, त्यांचीच कडनं शिवसेना काढून घेतली, चिन्हही काढून घेतले. वारे वास न्याय. जर असं घडत असेल तर जाता जाता मला एकच या ठिकाणी सांगायचं, महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावरती लढाई झाली, आपणाला सर्वांना माहिती आहे, ऐकलंय आपण कथा, की भगवान श्रीकृष्णाच्या जवळ अर्जुनही गेला, दुर्योधनही देखील गेले. अर्जुन पायापाशी बसला, श्रीकृष्ण आराम करत होते आणि दुर्योधन हा उशापाशी त्या ठिकाणी बसला. ज्यावेळी अर्जुनाला जाग त्या ठिकाणी आली श्रीकृष्णाला, त्यावेळी पहिलं त्यांनी अर्जुनाकडे पाहिलं. उठल्या उठल्या म्हणले, अर्जुना तुला काय पाहिजे? म्हटले काय नाही, मला तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि तुम्ही काय माझ्या सोबत त्या ठिकाणी असले पाहिजेत. त्याच्यानंतर दुर्योधनाकडे पाहिलं, त्याला विचारलं तुला काय पाहिजे? त्याला प्रचंड अहंकार होता आणि त्याला वाटलं का एकटा भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी घेऊन चाललाय. बरं झालं त्यांनी सांगितलं की तुमची नारायणी सेना श्रीकृष्ण माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी करा. श्रीकृष्णाने सांगितलं की मी अर्जुनाच्या पाठीमागे सारथ्य त्या ठिकाणी करतो आणि माझी अख्खी सेना त्या ठिकाणी तुला दुर्योधनाला द्यायचं त्यांनी कबूल केलं. तशी पवार साहेब या राज्यामध्ये तुम्ही निर्माण केलेली जी नारायणी सेना आहे, आज ती तिकडे गेली असेल पण आमच्या सर्वांच्या सोबत भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने तुम्ही आमच्या सोबत आहात. हा विजय नक्की कोणाचा हे तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढं जाता जाता एकच सांगतो की या पुढच्या कालखंडामध्ये तुमच्या सोबत सदैव देवदत्त निकम एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझ्या खिशात काय आहे काय नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु माझा हा लढा शेवटच्या श्वासापर्यंत पवार साहेबांच्या आशीर्वादाने तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, गोरगरिबापर्यंत लढण्याचं काम देवदत्त निकम करत राहील. एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकम साहेब तुम आगे बढ़ो. आमदार शरदचंद्रजी पवार साहेबांचा कृपया